हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण थेवेनिन्स थेरम स्टडी केला होता. आज आपल्याला नॉर्टन्स थेरम पाहायचा आहे. तसं आपण थेवेनिन्स थेरमचा यूज करून एका कॉम्प्लेक्स नेटवर्कला एका सिम्प्लिफाईड नेटवर्कमध्ये कन्वर्ट केलं होतं. सिमिलरली नॉर्टन्स थेरम इज ऑल्सो यूज्ड फॉर सिम्प्लिफाईंग अ नेटवर्क. कॉम्प्लेक्स नेटवर्कला सिम्प्लिफाईड नेटवर्कमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण नॉर्टन्स थेरम देखील यूज करू शकतो. फक्त त्याच्यामध्ये कंडिशन काय आहे आणि काय सांगितलं, इट स्टेट्स दॅट any two terminal complex network can be replaced by a parallel circuit consisting of an ideal current source and resistance. जसं की आपण पाहिलं होतं थेवेनिन्स थेरममध्ये की या ठिकाणी एक थेवेनिन्स व्होल्टेज सोर्स आणि थेवेनिन्स रेजिस्टन्स हे दोन्ही एकमेकाला सिरीजमध्ये होते आणि त्याला आपण सिम्प्लिफाईड नेटवर्क असं म्हणत होतो. तसं या ठिकाणी काय आहे, एक कॉम्प्लेक्स नेटवर्कला या ठिकाणी कन्वर्ट केले. या ठिकाणी एक व्होल्टेज सोर्स आहे किंवा आयडियल करंट सोर्स आहे आणि त्याला पॅरललमध्ये काय आहे, रेजिस्टन्स आहे. अशा प्रकारचं नेटवर्क, अशा प्रकारच्या सिम्प्लिफाईड नेटवर्कमध्ये नॉर्टन्स थेरम यूज करून आपण कुठल्याही कॉम्प्लेक्स नेटवर्कला कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, हे झालं स्टेटमेंट. आता त्याच्यासाठी आपल्याला 4 स्टेप आहेत. 4 स्टेपचा यूज करून आपण काय करू शकतो, कुठल्याही कॉम्प्लिकेटेड नेटवर्कला आपण सिम्प्लिफाईड नेटवर्कमध्ये कन्वर्ट करू शकतो. आता स्टेप 1 त्याच्यामध्ये काय आहे बघू अगोदर आपण, आणि याच स्टेप परत आपण एका एक्झाम्पलमध्ये अप्लाय करणार आहोत. सगळ्यात पहिली स्टेप काय आहे, रिमूव्ह द लोड रेजिस्टन्स फ्रॉम टर्मिनल्स वेअर नॉर्टन्स थेरम इज टू बी अप्लाइड. ज्या ठिकाणी आपल्याला नॉर्टन थेरम यूज करायचा आहे त्या ठिकाणी काय करायचं, जो लोड रेजिस्टन्स आहे तो लोड रेजिस्टन्स आपल्याला काय करायचा आहे, रिमूव्ह करायचा आहे. ही पहिली स्टेप. ठीक आहे. सेकंड स्टेप काय आहे, शॉर्ट सर्किट द टर्मिनल्स अँड फाइंड द करंट फ्लोइंग थ्रू देम. म्हणजे ते जे सर्किट आहे, शॉर्ट सर्किट करणे म्हणजे काय करणे, रेजिस्टन्स काढून टाकला परत दोघांना जोडून टाकणे, त्याला म्हणायचं शॉर्ट सर्किट करणे. आणि परत काय करायचं, त्याच्यामधून फ्लो होणारा जो करंट आहे तो करंट आपल्याला काय करायचा आहे, त्या 2 टर्मिनलमधला करंट फाइंड आउट करायचा. त्यालाच म्हणतो आपण आय शॉर्ट सर्किटेड किंवा दिस करंट इज कॉल्ड ॲज नॉर्टन्स करंट IN. ठीक आहे. यानंतर थर्ड स्टेप आहे, नाव रिमूव्ह शॉर्ट सर्किट बिटवीन टर्मिनल्स A and B अँड कीप इट ओपन. नंतर जे आपण शॉर्ट सर्किट केलं होतं ते परत काय करायचं, रिमूव्ह करायचं आणि ते सर्किट काय करायचं, ओपन ठेवायचं. आणि ऑल्सो रिमूव्ह ऑल व्होल्टेज सोर्सेस, आणि जेवढे काय व्होल्टेज सोर्सेस आहेत ते पण आपल्याला रिमूव्ह करायचे बाय देअर इंटरनल रेजिस्टन्सेस अँड फाइंड आउट द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ सर्किट लुकिंग फ्रॉम द आउटपुट टर्मिनल्स. बरोबर आहे. नंतर राहिलेले जे काही रेजिस्टन्सेस आहेत त्यांचा आपल्याला रिझल्टंट रेजिस्टन्स काय करायचा आहे किंवा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचा आहे. आणि फोर्थ स्टेप आहे, ड्रॉ द नॉर्टन्स इक्विव्हॅलंट सर्किट अँड रिकनेक्ट द लोड रेजिस्टन्स बिटवीन टर्मिनल्स. नाउ वी कॅन फाइंड आउट व्होल्टेज अक्रॉस टर्मिनल अँड करंट फ्लोइंग थ्रू द लोड रेजिस्टन्स. अशा त्याच्या 4 स्टेप्स आहेत. तर आपण एक एक्झाम्पल घेऊ. त्या एक्झाम्पलला आपण काय करू, या 4 स्टेप अप्लाय करून नॉर्टन्स थेरमचा थोडक्यात यूज करून आपण त्याला एका सिम्प्लिफाईड नेटवर्कमध्ये कन्वर्ट करू आणि त्याचा व्होल्टेज आणि इलेक्ट्रिक करंट आपण त्याच्यामधून फ्लो होणारा मेजर करणार आहोत. मग एक्झाम्पलमध्ये पहा, इथं आपण एक 12 वोल्ट किंवा 12 वोल्ट एक बॅटरी आपण या ठिकाणी चॉईस केलेली आहे. 12 वोल्ट बॅटरी आहे. त्याच्यानंतर इथं रेजिस्टन्स आहे R1, हा आहे R2, हा R1, हा R2. त्याच्यानंतर हा तुमचा टर्मिनल A आणि हा टर्मिनल B. आणि याच्या अक्रॉस त्यांनी एक लोड रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे RL, आणि त्या सर्वांच्या व्हॅल्यू आपल्याला त्यांनी दिलेल्या आहेत. RL आहे 1 ओहम, R2 आहे 9 ओहम आणि R1 आहे 3 ओहम. असं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. या एक्झाम्पलला किंवा या नेटवर्कला, या कॉम्प्लेक्स नेटवर्कला आपल्याला एका सिम्प्लिफाईड नेटवर्कमध्ये कन्वर्ट करायचे, ज्या नेटवर्कमध्ये एक आयडियल करंट सोर्स असला पाहिजे आणि दुसरं त्याला पॅरललमध्ये नॉर्टन्स रेजिस्टन्स असला पाहिजे. ठीक आहे. आता पहिली स्टेप काय आहे, स्टेप 1 आणि स्टेप 2 पहा. स्टेप 1 मध्ये आपल्याला काय सांगितले, रिमूव्ह द लोड रेजिस्टन्स. बरोबर आहे. त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे आपण काय केलं, पहिल्यांदा लोड रेजिस्टन्स रिमूव्ह केला. मग रिमेनिंग सर्किट हे कसं असेल, तर हा 12 वोल्ट ॲज इट इज असेल या ठिकाणी. त्याच्यानंतर हा तुमचा R1 ॲज इट इज असेल. त्याच्यानंतर R2 ॲज इट इज.
ठीक आहे. हा ए आणि हा बी टर्मिनल, हा ए टर्मिनल बी टर्मिनल. आपण काय केलं या ठिकाणी लोड रेजिस्टन्स काढून टाकला, बरोबर आहे. आणि परत काय म्हणले सेकंड स्टेपमध्ये शॉर्ट सर्किट, म्हणजे ते सर्किट जे आहे शॉर्ट सर्किट टर्मिनल्स, हे दोन टर्मिनल काय करा शॉर्ट सर्किट करा, म्हणजे एकमेकाला जोडून टाका. ठीक आहे, हे झालं शॉर्ट सर्किट, बरोबर आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला माहीत आहे काय, वी नो दॅट अ शॉर्ट सर्किट इन पॅरलल विथ एनी रेजिस्टन्स इज इक्विव्हॅलंट टू शॉर्ट सर्किट. सो द सर्किट reduces to like this 12 volt battery as it is, a 3 ohm resistance, हा तुमचा ए आणि हा बी आणि हे शॉर्ट सर्किट. ठीक आहे, हे शॉर्ट सर्किटेड सर्किट जे आहे हे सर्किट इक्विव्हॅलंट आहे याच्या. हे 12 वोल्ट बॅटरी ॲज इट इज, हा 3 ओम रेजिस्टन्स ॲज इट इज, आणि इथून फ्लो होणारा जो करंट आहे तो आय शॉर्ट सर्किटेड असेल, त्यालाच आपण IN असं म्हणतो किंवा नॉर्टन्स करंट असं देखील म्हणतो. मग आपल्याला अगोदर तो कॅल्क्युलेट करायचा आहे. इथं आपण म्हणू शकतो द शॉर्ट सर्किट करंट, द शॉर्ट सर्किट करंट ISC इज इक्वल टू IN इज इक्वल टू, आपल्याला माहीत आहे V/R. व्ही किती आहे 12, आर किती आहे 3, त्याच्यामुळं IN इज इक्वल टू काय आला 4 अँपियर. ठीक आहे, हा काय आला 4 अँपियर. आता थर्ड स्टेप काय आहे, रिमूव्ह द शॉर्ट सर्किट अक्रॉस ए अँड बी. हे जे शॉर्ट सर्किट केलेलं आहे ते रिमूव्ह करा, कीप इट ओपन. आणि त्याच्यानंतर काय म्हणले, रिप्लेस व्होल्टेज सोर्स बाय इट्स इंटरनल रेजिस्टन्स इफ एनी और शॉर्ट सर्किट इज ॲज शोन इन फिगर. आता बघा या ठिकाणी काय करायचं होतं आपल्याला, की शॉर्ट सर्किट आपण या ठिकाणी जे हे अटॅच केलेलं आहे ते काय करायचं, रिमूव्ह करायचं, आणि त्या ठिकाणी असणारा व्होल्टेज सोर्स देखील आपल्याला रिमूव्ह करायचा आहे विथ इट्स इंटरनल रेजिस्टन्स. म्हणजे स्टेप 3 मध्ये काय येईल, हा आपण व्होल्टेज सोर्स रिमूव्ह केला, हा R1, त्याच्यानंतर हा R2, आणि ह्याला आपण काय केलं ओपन ठेवलं, हा ए आणि हा बी. आणि इकडून पाहिल्याच्या नंतर आपल्याला काय दिसते, R1 अँड R2 आर पॅरलल टू इच अदर. बरोबर आहे, हे दोन्ही कसे आहेत एकमेकाला पॅरलल, कारण R1 इथं घेतला, R1 आणि R2 एकमेकाला पॅरलल, यांचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. मग आपल्याला ते माहीत आहे कसं करायचं, बघू आपण. पहा, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स, द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स RN इज इक्वल टू, काही ठिकाणी R1 आणि R2 पॅरलल आहेत, त्याच्यामुळं R1 इंटू R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. मग काही RN इज इक्वल टू R1 आणि R2 9 इंटू 3 किंवा 3 इंटू 9 डिवायडेड बाय R1 3 प्लस 9. काही RN इज इक्वल टू 27 डिवायडेड बाय 12. काही RN इज इक्वल टू 2.25 ओहम. या दोघांचं डिवायडेशन केल्यानंतर काही 2.25 ओहम हा तुम्हाला काय मिळाला, त्या ठिकाणचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स मिळाला. आणि स्टेप 4 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता ते जे सर्किट आपण आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, ड्रॉ नॉर्टन्स इक्विव्हॅलंट सर्किट. आपल्याला नॉर्टन्स इक्विव्हॅलंट सर्किट या ठिकाणी 4 स्टेपमध्ये ड्रॉ करायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण आय शॉर्ट सर्किट कॅल्क्युलेट केला होता. आय शॉर्ट सर्किटेड किंवा IN हा होता 4 अँपियर. त्याच्यानंतर तुम्ही फाइंड आउट केला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स, तो या ठिकाणी पॅरललमध्ये येणार, तो आपण फाइंड आउट केला 2.25 ओहम. आणि पुढच्या बाजूला हा तुमचा टर्मिनल ए आणि हा टर्मिनल बी, आणि लोड रेजिस्टन्स काय करायचा फायनल स्टेपमध्ये कनेक्ट करून टाकायचा. लोड रेजिस्टन्स आहे 1 ओहम, तो ॲज इट इज येणार, हा तुमचा RL. ठीक आहे, आता आपण त्याच्यामधून फ्लो होणारा करंट, लोड रेजिस्टन्समधून फ्लो होणारा करंट आणि त्याच्या अक्रॉस असणारा पोटेन्शियल डिफरन्स आपण फाइंड आउट करू शकतो. मग लोड रेजिस्टन्स काय येईल, लोड करंट काय येईल, IL इज इक्वल टू, इथं जर पाहिलं आपण तर आय शॉर्ट सर्किटेड इंटू RN डिवायडेड बाय RN प्लस RL, जो आपण याच्या अगोदर फॉर्म्युला पाहिला होता
तोच या ठिकाणी येईल, कारण हे दोन्ही एकमेकाला कसे आहेत, जर हे दोन्ही एकमेकाला या ठिकाणी कसे आहेत, पॅरलल आहेत, बरोबर आहे. त्याच्यामुळं हा फॉर्म्युला यूज केला आपण. IL इज इक्वल टू आय शॉर्ट सर्किट आहे 4 इंटू 2.25 डिवायडेड बाय काय येईल, RN किती आहे 2.25 प्लस हा किती आहे 1. त्याच्यामुळं काय येईल, सॉल्व केल्यानंतर 4 याला मल्टिप्लाय करा, ते येईल 36. ठीक आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 9 डिवाइड बाय 3.25 IL इज इक्वल टू काय आला 3.25 एम्पियर. आणि तसं सिमिलरली आपण या दोन टर्मिनलच्या अक्रॉस असणारा पोटेन्शियल डिफरन्स दॅट इज VAB इज इक्वल टू काय येईल RL इंटू IL. ठीक आहे. RL काय आहे 1 इंटू हे 9/3.25 म्हणजे याचा अर्थ व्होल्टेज देखील काय येईल, तेच येईल 9/3.25 वोल्ट. आता हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला कसा आला, तर याच्यामध्ये आपल्याला इथे काय दिसते, हे दोन कसे आहेत एकमेकाला पॅरलल, या दोघांच्या अक्रॉस असणारा पोटेन्शियल डिफरन्स आपण सेम घेऊ शकतो. पण या लोड रेजिस्टन्स हा जो काही आयडियल करंट सोर्स आहे याच्या अक्रॉस हे दोन पॅरलल असल्यामुळं इथं घेत असताना याचा पोटेन्शियल डिफरन्स घेत असताना आपल्याला कसा घ्यावा लागेल बघा. अगोदर याचा घेतो मी, काय येईल IL इंटू RL इज इक्वल टू त्यामधून फ्लो होणारा करंट I सॅच्युरेटेड इंटू त्याचा दोघांचा पॅरलल कॉम्बिनेशन काय येईल RN इंटू RL डिवायडेड बाय RN प्लस RL. आणि हे RL गेट कॅन्सल, इथं काय राहील फक्त IL इज इक्वल टू I सॅच्युरेटेड इंटू RN डिवायडेड बाय RN प्लस RL. असं आपण हे इक्वेशन यूज केलं आणि त्याच्यावरून परत कॅल्क्युलेशन, मग नंतर आपण लोड करंट कॅल्क्युलेट करू शकतो आणि व्होल्टेज देखील या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. हा झाला तुमचा नॉर्टन्स थेरम. याच्यानंतर आपण पाहणार आहोत काही न्यूमरिकल्स आहेत आणि मग नंतर आपल्याला पाहायचं आहे मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. ठीक आहे. या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू.